आपण या ठिकाणी आजच्या क्लासमध्ये एक एक्सप्रेशन शिकणार आहोत. ते एक्सप्रेशन आहे एक्सप्रेशन फॉर द अँग्युलर मोमेंटम ऑफ ए रोटेटिंग बॉडी. तर असं हे एक्सप्रेशन या आधीच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की अँग्युलर मोमेंटम बद्दल आपण या ठिकाणी डिस्कशन केलं होतं की अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय. तर अँग्युलर मोमेंटमची तुम्ही या ठिकाणी डेफिनेशन लक्षात घेतली असेल. व्हॉट इज द अँग्युलर मोमेंटम हे आपण या ठिकाणी बघितलं, डिनोटेड बाय यल. आणि यल ची डेफिनेशन यल फॉर द अँग्युलर मोमेंटम इट इज डिफाइन्ड ॲज इट इज द प्रॉडक्ट ऑफ movement of inertia of a body and the angular velocity. या ठिकाणी आपण बघितलं इट इज द व्हॉट प्रॉडक्ट ऑफ अँग्युलर मोमेंट ऑफ इनर्शिया आय इंटू अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. सो यल इक्वल टू आय ओमेगा हे या ठिकाणी आपण बघितलं आहे. आता आपण या ठिकाणी याचं एक्सप्रेशन या ठिकाणी पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. सो याच्यासाठी आपण एक या फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे देअर वन वी कन्सिडर ए रिजिड बॉडी दॅट इज टू बी कन्सिडर हियर, जे की फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे दॅट हॅव्हिंग एनी शेप. जसं की या ठिकाणी कोणताही शेप आहे, जसं की आलू आहे की नाही. आलूचा कसाही शेप असतो, रेग्युलर शेपचे असते का आलू? नाही. आपल्याला असं मार्केटमध्ये गेल्यानंतर एक सारख्या आकाराचे आलू भेटतात का? नाही. म्हणजे that having irregular shape, म्हणजे same way the rigid body that also having irregular shape that is to be considered here, that is shown in the figure. आता या फिगर मध्ये तुम्ही बघत आहात, this is the rigid body that we have to consist of what n number of particle. आपल्याला इथे काय करायचं, या रिजिड मध्ये खूप सारे पार्टिकल आहेत, पण ते किती आहेत? that is to be n number of particles. Such a n number of particles are to be having masses, that is first particle whose mass is m1, second particle whose mass is m2, third particle whose mass is m3, fourth particle whose mass is m4, like that, and last particle such that whose mass is mn. अशा पद्धतीनं आपण लक्षात घेतलं की m1 m2 m3 m4 डॅश डॅश अप टू mn असे जे की पार्टिकल आहेत, आणि हे पार्टिकल या ठिकाणी या बॉडी मध्ये आहेत, खूप सारे आहेत. किती आहेत? n नंबर. दिस इज द कन्सिडरेशन. हे आधीच्या सुद्धा आपण कायनेटिक एनर्जी काढली आपण, त्याच्यामध्ये सुद्धा असेच या ठिकाणी consideration होतं. Now all these particle which are to be situated there one at a distances of r1 r2 r3 r4 like that. Last particle situated at a distance rn. आणि हे कुठून आहेत? कोण्या या ठिकाणी? ऍक्सिस ऑफ रोटेशन दॅट इज पासिंग थ्रू द पॉइंट ओ. ओ या ठिकाणाहून ऍक्सिस ऑफ रोटेशन जात आहे, आणि हा ऍक्सिस अशा पद्धतीनं या ठिकाणी ऍक्सिस भोवती ही बॉडी फिरत आहे विथ ए अँग्युलर व्हेलॉसिटी व्हॉट ओमेगा. द ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू द ओ पॉइंट अँड फ्रॉम द ओ पॉइंट ऑल दीज पार्टिकल्स आर सिच्युएटेड ऍट ए डिस्टन्सेस ऑफ, म्हणजे पहिला पार्टिकल r1 अंतरावर आहे, दुसरा पार्टिकल ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून r2 अंतरावर आहे, थर्ड पार्टिकल दॅट इज टू बी at a distance of r3 like that, and last particle mn whose mass is mn situated at a distance of rn. So in this way we consider such a rigid body which consists of n number of particles and having masses m1 m2 m3 up to mn, and which are to be situated at a distances of r1 r2 r3 dash dash up to rn from the axis of rotation, and there one from the point O. We say that this is the body, rigid body that is to be rotating about an axis passing through the point O with a constant angular velocity that is omega. It is shown in the figure. तर एवढं सारं बघा कन्सिडरेशन आहे. समजलं ना हे कसं की कॉन्स्टंट आहे, सारख्या सारख्या पद्धतीचं कन्सिडरेशन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फिगर काढली, ही फिगर काढून घ्यायची आधी वहीवर, नंतर आपण ह्याच्यामध्ये हे कन्सिडरेशन या ठिकाणी लिहू शकतो. चला, आलं ना लक्षात? तर आपण एकदम सोपं आहे बघा, काही खूप काही अवघड नाही. आता आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊया. नाउ ऍज
दिस बॉडी रोटेट, जेव्हा ही पूर्ण बॉडी रोटेशन करते, देन ऑल दीज पार्टिकल्स विच आर टू बी परफॉर्म्स देअर वन द सर्क्युलर मोशन कन्सिडरिंग ओ ॲज ए सेंटर. या ठिकाणी हे सगळे पार्टिकल जे की काय करतात, सर्क्युलर मोशन, त्याच्यामध्ये ओ इज द सेंटर अँड दॅट हॅव्हिंग डिफरंट रेडियस सच दॅट R1 R2 R3 अशा वेगवेगळ्या रेडियस मध्ये, अँड विच आर टू बी हॅव्हिंग डिफरंट लिनियर व्हेलॉसिटी. आता या ठिकाणी हे सगळे पार्टिकल वेगवेगळ्या सर्क्युलर पाथ मध्ये, वेगवेगळ्या रेडियस ऑफ ऑर्बिट मध्ये रोटेशनल मोशन सर्क्युलर मोशन करतात अँड विथ डिफरंट लिनियर व्हेलॉसिटी, आणि वेगवेगळ्या व्हेलॉसिटी. आता आपण इथे सर्क्युलर मोशन मध्ये फॉर्म्युला शिकलेला आहे बघा, लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं रिलेशन. ॲज वी नो दॅट लिनियर व्हेलॉसिटी v1 फॉर द फर्स्ट पार्टिकल कॅन बी गिवन बाय, पण आता जनरल इक्वेशन काय आहे आपल्याला माहिती आहे, v इक्वल टू, या ठिकाणी आपण एक फॉर्म्युला शिकलेला आहे, v इक्वल टू व्हॉट, आर ओमेगा. कोणता फॉर्म्युला होता, v इक्वल टू आर ओमेगा. दिस इज द जनरल फॉर्म्युला वेर v is the linear velocity, r is the radius, where omega is the angular velocity. So same way, by using this formula we calculate the linear velocity for the first particle. कोणता पार्टिकल, पहिला ज्याचं मास m1 आहे, ज्याचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं अंतर r1 आहे. सो दिस पार्टिकल इज टू बी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, सो इट्स लिनियर वेलोसिटी कॅन बी गिवन बाय v1 equal to r1 omega. So this is the linear velocity for the first particle. Now again we calculate the next term, that is linear momentum. आता इथे velocity आली, या पार्टिकलचा आपल्याला मास माहिती आहे, त्याच्यामुळे आपण याचं लिनियर मोमेंटम काढू शकतो. आणि लिनियर मोमेंटमची या ठिकाणी फॉर्म्युला बघितलेला आहे, जनरल फॉर्म्युला. व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला फॉर मोमेंटम, p इक्वल टू, इट इज द प्रॉडक्ट ऑफ, काय सांगितलं होतं, मास इंटू वेलॉसिटी. कशा कशाचा गुणाकार आहे हा, मास इंटू वेलॉसिटी. सो दिस इज द जनरल फॉर्म्युला. सो वी कॅल्क्युलेट द लिनियर मोमेंटम फॉर द फर्स्ट पार्टिकल, that is to be denoted by p1. so it is to be what, m1 v1. actually काय आहे ते, मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी. पहिल्या पार्टिकलचं मास किती आहे, m1, आणि गुणिले v1, पण v1 ची किंमत किती आहे, r1 ओमेगा. सो वी कॅल्क्युलेटेड हियर द linear momentum for the first particle. Similarly we calculate here the what, the angular moment for the first part. आता आपण इथे मागच्या एका या ठिकाणी एक फॉर्म्युला इथे शिकला होता, द रिलेशन बिटवीन अँग्युलर मोमेंटम अँड लिनियर मोमेंटम. काय होतं, L इक्वल टू, मी मॅग्नेट्यूड फॉर्म मध्ये लिहिलो, R इंटू P. काय होतं, R इंटू P, वेअर P इज व्हॉट, लिनियर मोमेंटम, L इज व्हॉट, अँग्युलर मोमेंटम. अशा पद्धतीनं दॅट इज R इंटू P. आता दिस इज द फर्स्ट पार्टिकल whose angular momentum is given by L1 and it is to be equal to R1 into P1. आता वरच्या इक्वेशन 2 मध्ये आपण आता P1 ची किंमत काढलेली आहे बघा, ही P1 ची किंमत या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया. सो L1 इक्वल टू लिनियर मोमेंटम फॉर द फर्स्ट पार्टिकल, सॉरी अँग्युलर मोमेंटम फॉर द फर्स्ट पार्टिकल गिवन बाय R1 into P1. आता हे R1 आणि P1 ची किंमत इथे इक्वेशन 2 प्रमाणे आहे. किती आहे इक्वेशन 2 प्रमाणे, m1 r1 ओमेगा. तर आता मी इथे m1 r1 ओमेगा इंटू r1, हे परत इथे r1, सो r1 इंटू r1, इथे काय झाला, r1 चा स्क्वेअर. सो दॅट L1 इक्वल टू m1 r1 स्क्वेअर ओमेगा. सो दिस इज द व्हॉट, अँग्युलर मोमेंटम फॉर द फर्स्ट पार्टिकल. आलं का लक्षात, काय काय काढलं आता इथे बघा. पहिल्या प्रथम आपण काय काढलं इथे, ऑल द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. नंतर इथे काय कन्सिडर केलं, देअर वन वी कॅल्क्युलेटेड v1 इज द लिनियर वेलोसिटी फॉर द फर्स्ट पार्टिकल.
आता ही लिनियर व्हेलॉसिटी आपण कशी काढली या फॉर्म्युल्याने v इक्वल टू आर ओमेगा. पहिल्या पार्टिकल साठी आपण नाव दिलं v1 r1 ओमेगा है की नाही. r1 इज व्हॉट रेडियस ऑफ द ऑर्बिट, ओमेगा कॉन्स्टंट फॉर द टोटल बॉडी. अशा पद्धतीने आपण काय काढलं लिनियर व्हेलॉसिटी. नंतर काय काढलं आपण लिनियर मोमेंटम. आता मोमेंटम काय म्हणून सांगितलं मी, मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास इनटू व्हेलॉसिटी. तर पहिल्या पार्टिकल साठी आपण मोमेंटम काढलं, त्याला नाव दिलं p1. सो इट इज इक्वल टू m1 r1 ओमेगा. अशा पद्धतीनं पहिल्या पार्टिकलचं मोमेंटम काढलं. नंतर काय काढलं आता पहिल्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटम काढण्यासाठी हे रिलेशन बिटवीन आपण लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम यूज केलं, L इक्वल टू R इंटू P. तर आता पहिल्या पार्टिकल साठी नाव दिलं L1 इक्वल टू R1 P1. आता P1 ची किंमत इक्वेशन 2 प्रमाणे याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली. या इक्वेशन मध्ये P1 ची किंमत ठेवली. P1 ची किंमत काय होती M1 R1 ओमेगा इंटू R1. हे R1 इंटू R1 ती काय झाला R1 चा स्क्वेअर झाला. सो दिस इज द इक्वेशन दॅट इज फॉर the angular momentum for the first particle. Similarly, by using same method, we calculate the angular momentum for second particle, third particle, fourth particle, and that so on for the last particle in the next slide. How it is to be calculated, that we have to see here in this slide. So for the same way, we use the different particles that having masses m1 sorry m2 m3 m4 like so on. Last particle mn, its angular momentum calculated and given by for the second particle L2 equal to m2 r2 square omega. L3 साठी आपण काढूया हे m3 r3 ओमेगा r3 स्क्वेअर ओमेगा. तसेच अशा पद्धतीनं लास्ट पार्टिकल साठी आपण अँग्युलर मोमेंटम काढूया Ln इक्वल टू mn rn स्क्वेअर ओमेगा. rn काय आहे या लास्ट पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं अंतर mn rn स्क्वेअर ओमेगा आहे की नाही. म्हणजे पहिलं एका पार्टिकलचं आपण अँग्युलर मोमेंटम काढलं आणि याच पद्धतीनं सेम पद्धतीनं आपण काय केलं या ठिकाणी दुसऱ्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम काढलं, तिसऱ्याचं काढलं, चौथ्याचं काढलं. अशा पद्धतीनं लास्ट पार्टिकल पर्यंत आपण अँग्युलर मोमेंटम हे या ठिकाणी काढलं. आता आपल्याला काय काढायचं की टोटल अँग्युलर मोमेंटम काढायचं. आता आपण हे टोटल अँग्युलर मोमेंटम कसं काढणार, प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम आपण काय करणार ऍडअप करत जाणार, त्यांचा गुणा त्यांचे ऍडिशन करत जाणार. सो दॅट वी गेट द टोटल अँग्युलर मोमेंटम अँड इट इज टू बी गिवन बाय L. पूर्ण बॉडीचं अँग्युलर मोमेंटम काढायचं झालं तर प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम आपल्याला काय करावं लागेल ऍडिशन करत करत जावं लागेल. आणि अशा पद्धतीनं L1 L2 L3 प्लस L4 लाईक दॅट प्लस डॅट डॅश सो ऑन प्लस लास्ट पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम Ln. आलं का लक्षात. याच्यामध्ये आपण काय केलं की टोटल बॉडीचं अँग्युलर मोमेंटम कसं काढलं की सगळ्यांचं अँग्युलर मोमेंटम याच्यामध्ये ऍडअप करत गेलो आणि ऍडअप करत गेल्यानंतर लास्ट पार्टिकलचं सुद्धा आपल्याला अँग्युलर मोमेंटम याच्यात ऍड केलं आपण. आता आपण ही ऍडिशन या ठिकाणी पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघणार आहोत. तर आपल्याला L1 ची किंमत याच्यामध्ये ठेवून टाकायची. काय आहे L1 ची किंमत इक्वेशन 1 प्रमाणे m1 r1 स्क्वेअर ओमेगा. L2 ची किंमत काय m2 r2 स्क्वेअर ओमेगा. L3 ची किंमत किती आहे प्लस m3 r3 स्क्वेअर ओमेगा. असं आपल्याला यांची ऍडिशन करत जायचं प्लस डॅश डॅश सो ऑन प्लस mn rn स्क्वेअर ओमेगा. अशा पद्धतीनं आपण यांची बेरीज करत गेलो. लास्टच्या पार्टिकलचं सुद्धा अँग्युलर मोमेंटम याच्यामध्ये ठेवलं. आता या इक्वेशन मध्ये आपण काय करूया ओमेगा कॉमन घेऊया, जे की मी इथे आउटसाइड ब्रॅकेट लिहिलेलं आहे बघा ओमेगा. आणि ब्रॅकेट मध्ये मी काय लिहित आहे इन द ब्रॅकेट m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर लाईक दॅट प्लस m3 r3 स्क्वेअर प्लस डॅश डॅश सो ऑन प्लस लास्ट पार्टिकलचं mn rn स्क्वेअर. ही दोन या ठिकाणी जे प्रॉडक्ट आहेत ते आपल्याला याच्यामध्ये कॉमन घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने ओमेगा कॉमन घ्यायचा आणि इनसाइड ब्रॅकेट ही ऍडिशन तुम्हाला दिसते आहे. कदाचित आठवत असेल व्हॉट इज दिस ब्रॅकेट. दिस इज द ब्रॅकेट नथिंग बट इट इज द सम ऑफ product of mass of each particle and square of the distance of that particle from the axis of rotation. Such a total summation
या पूर्ण समेशनला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज, कसं वाचलं या ठिकाणी, समेशन ऑफ MI RI² इन द ब्रॅकेट अँड दिस इज द समेशन नथिंग बट, याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया. दिस ब्रॅकेट इट इज कॉल्ड ॲज व्हॉट, movement of inertia and denoted by what, I. याला आपण काय करतो, I लेटर न दर्शवतो. So this is the summation of I takes value 1 to n. समेशन या ई ला, या ई सिम्बॉल जे काढलेलं वाचायचं कसं, समेशन ऑफ MI RI² अँड इट इज टू बी रिटन ॲज इट इज इक्वल टू I. म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटच्या बदल्यामध्ये याला काय म्हणतो आपण, डिनोटेड बाय I इंटू ओमेगा. म्हणजे आपण जे डेफिनेशन बघितली होती ना, L इक्वल टू I ओमेगा. So angular momentum it is defined as, it is the product of, कशा कशाचा गुणाकार आहे सांगितलं मी, product of मोमेंट ऑफ इनर्शिया I, इथे आपण I लिहिलेलं आहे, आणि गुणिले काय आहे, ओमेगा. सो L इक्वल टू I ओमेगा, दॅट इज द प्रूफ, दॅट इज फॉर द अँग्युलर मोमेंटम अँड द फॉर्म्युला प्रूफ आहे, अँड दिस इज कॉल्ड एज द एक्सप्रेशन फॉर व्हॉट, angular momentum. This is the expression for angular momentum that we discussed